शुभ सकाळ. आज माझी देवपूजा झाली आणि इथं माझा दादू आणि दीदी खेळू राहिले. इकडे बघा हिरवगार वातावरण. कारण ना दादू घरात राहत नाही. सकाळी सकाळी एक घरकाप बाहेर फिरून आणावं लागतं त्याला, म्हणून आम्ही फिरायला गेलेलो वावराकडं. हे घराचे शेजारचं वातावरण हे बघा कसं आहे. खूप छान असं हिरवगार वातावरण. कारण वावरात मक्का दोन्ही साईडला फिरलाय. इकडे नदी बघायला पाऊस कमी झालेला, नदी बघायला आम्ही गेलेलो. बघा इकडे नदीचा रुद्र अवतार झालाय. किती पाणी आलाय. रस्ता पण बंद आहे, वाहतूक पूर्ण बंद आहे. किती पाणी बघा. तिकडे माणसं पण बघू राहिले बघा. आज आहे प्रदोषचा उपवासाचं बनवायचं होतं. मी मिरच्या टाकल्या आणि तेल, साबुदाण्याची खिचडी बनवायची होती. हे बघा, बटाटे 3-4 उकडून घेतले. कारण साबुदाणे वडे पण बनवायची होती. चवीपुरतं मीठ टाकलं आणि खिचडी थोडी शिजल्यावर नंतर बटाटे टाकावे लागतात. तसं बनवलं, खूप छान लागते. असं ही खिचडी बनवली ती. कशी वाटते बघा. खूप छान, खायला पण टेस्टी लागू राहिली. आणि इकडे मला बनवायचं होतं साबुदाणा वडी बरोबर बरबट बनवायचं होतं शेंगदाण्याचं. थोडंसं दही टाकलं त्यामध्ये, शेंगदाणे आणि हिरवी मिरची, दुसरं काहीच नव्हतं टाकलं. आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली. हे बघा, बटाटे 3 साबुदाण्याची वडीसाठी ठेवलेले. ते पण चवीपुरतं मीठ आणि हिरवी मिरचीचा ठेचा टाकलेला. आत्ता बनवायचे होते साबुदाणे वडी. हा बघा, मी हातावर गोल करून घेतला आणि दाबून घेतलं. कारण शेप झाला पाहिजे म्हणून गोल गोल. ह्या बघा, असे आम्ही ताटभर बनवून घेतल्या. कारण संध्याकाळी पण नियोजन नव्हतं काही बनवायचं, म्हणून थोडंसं जास्तच वाढवून घेतल्या. त्या थोड्या बाजूला ठेवल्या आणि कढई गरम करत ठेवली. त्यामध्ये तेल टाकलं आणि पापड्या तळून घेतल्या. आणि नंतर मग साबुदाणे वडे तळायला घेतलेले आहे. बघा कसे कुरकुरीत झाले, खूप छान असे.
ब्राऊन गोल्डन कलर आले त्याला बघा. पूर्ण कडक आहे, कुरकुरीत झाली अशी ही साबुदाणा वडी. इकडे आम्हाला बरबट बनवायचं होतं वडी बरोबर, ते त्याला पण चवीपुरतं मीठ टाकलं आणि 2 उकळी येऊन दिली. ही बघा कशी आजची डिश बघा, ही प्रदोषची आहे. तुमचा कुणाचा प्रदोष असेल तर तुम्ही पण ट्राय करा, खूप छान.